तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1 चा सराव संच 1.5 बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, याआधी आपण सराव संच 1.1, 1.3 आणि 1.4 बघितलाय. 1.2 मध्ये आलेख असल्यामुळे आपण तो मागे ठेवलाय, तो पण आपण लवकरच बघणार आहे. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, तुम्ही बघू शकता की सराव संच 1.5 मध्ये आपल्याला लेखी गणित दिलेत. तर त्यांना आपण काय म्हणतो, तर एक सामायिक समीकरणांचे उपयोजन असं म्हणतो. काय म्हणतो? एक सामायिक समीकरणांचे उपयोजन म्हणजे काय? तर आपल्याला अशी लेखी गणित दिलेली असतात. तर त्या लेखी गणितांमधून आपल्याला दोन दोन काय समीकरणं तयार करायची आणि दोन समीकरणं तयार केल्यानंतर ती सोडवायची आणि जे आपल्याला शोधायला सांगितले, जे काढायला सांगितले ते काढायचं. तर अशी लेखी गणित आहेत, यावरून तो डायरेक्ट आपण काढू शकत नाही. यातून आपण दोन समीकरणं तयार करायची. कारण आपल्याला आपण या पूर्ण सराव संचात बघितलंय, पूर्ण प्रकरणात बघितलंय की आपल्याला दोन समीकरणं असतात. त्या दोन समीकरणावरून आपण किमती काढत असतो. तर बघा मित्रांनो, इथं पण आपल्याला लेखी गणित दिलेत. त्या तर काय दिलंय बघा, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येचे तिप्पट आणि लहान संख्येचे दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधा. आपल्याला त्या संख्या शोधायच्या, दोन संख्या सांगितल्यात. तर आपण लाईन बाय लाईन जाऊ. बघा काय सांगितलंय, दोन संख्यांमधील फरक 3 असून, आता दोन संख्या घ्यायच्यात आपल्याला, बरोबर. कोणत्या आहेत ते माहिती आहेत का आपल्याला? नाही. ज्या माहित नसतात, जे काढायचं असतं त्या संख्या शोधायच्या. जे काढायचं असतं त्यासाठी एक्स आणि वाय मानून घ्यायचं. बघा या गणितात ट्रिक कशी लक्षात ठेवायची, जे आपल्याला काढायला सांगितलंय शेवट, जे आपल्याला काढायला सांगितलंय त्यासाठी एक्स आणि वाय मानून घ्यायचं. त्या संख्या आपल्याला शोधायच्यात. किती संख्या आहेत? दोन. त्यासाठी आपण एक्स मानू, बरोबर. आपल्याला मोठी आणि लहान संख्या सांगितले. आपण पहिल्यांदा काय म्हणू? मोठी संख्या एक्स मानू आणि लहान संख्या वाय मान. बघा, जे आपल्याला काढायचंय, ज्या संख्या शोधायच्यात त्यासाठी आपण एक्स आणि वाय मानून घेतलं. त्यात आपल्याला सांगितलं एक संख्या मोठी आणि एक संख्या लहान आहे. आपण मोठी संख्या एक्स मानली, लहान संख्या वाय मानली. तुम्हाला जर वाटलं मोठी संख्या वाय माना, लहान संख्या एक्स माना, काही फरक नाही पडणार, बरोबर. आता बघा, आता आपल्याला दोन समीकरणं तयार करायचे, बरोबर. कारण सोडवण्यासाठी आपल्याला दोन समीकरणं गरजेची आहेत. तर दोन समीकरणं तयार करण्यासाठी आपण काय करायचं, आपल्याला दोन अटी बघायच्या. बघा, पहिली अट काय आहे, दोन संख्यांमधील फरक 3 असून, दोन संख्यांमधील फरक 3 सांगितलाय, बरोबर. दोन संख्यांमधला फरक म्हणजे काय, तर त्यांची काय असणार आहे? वजाबाकी. आता वजाबाकी कशी? समजा तुम्ही आणि तुमचा भाऊ आहे. तुमचा भाऊ समजा 12 वर्षाचा आहे आणि तुम्ही 10 वर्षाचे. तर तुमच्यामधला फरक काढायचा असेल, तुम्ही काय करणार? त्याच्या 12 मधून तुमचं 10 वय काय करणार? कमी, म्हणजे तुम्हाला 2 भेटत. तसं इथं आपल्याला काय सांगितलंय, दोन संख्यांमधील फरक म्हणजे ज्यावेळेस फरक काढायचा असतो त्यावेळेस काय करायची? वजाबाकी करायची. मग बघा मित्रांनो, आपण इथं म्हणू पहिल्या अटीनुसार. पहिल्या अटीनुसार काय आहे मित्रांनो, की दोन संख्यांमधील फरक म्हणजे काय? दोन संख्या कुठल्या मानल्यात आपण? एक्स आणि वाय. एक्स वजा वाय बरोबर किती सांगितलंय? 3. यालाच काय म्हणू आपण? 1 म्हणू, बरोबर. पहिला आपण काय केलं, की दोन संख्यांमधील फरक एक्स आणि वाय, दोन संख्या आपल्याला काय सांगितलं, दोन संख्यांमधील फरक 3 असून आपण काय केलं? एक्स वजा वाय बरोबर 3. हे आपलं पहिलं समीकरण भेटलं, बरोबर. त्यानंतर आता काय करू आपण? आता आपल्याला पुढे काय सांगितलंय, की मोठ्या संख्येची, इथपर्यंत झालं आपलं, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज किती आहे? 19 आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण दुसरी अट काय बघू, दुसरं समीकरण तयार करू आपण दुसऱ्या अटीनुसार. बघा, दुसऱ्या अटीनुसार काय सांगितलंय, मोठ्या संख्येची तिप्पट, मोठ्या संख्या काय? एक्स, त्याची तिप्पट म्हणजे किती येणार आहे? 3x. तिप्पट म्हणजे 3 ने गुणायचं म्हणजे किती? 3x. आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्येची काय सांगितले? दुप्पट म्हणजे, आणि त्यांची काय सांगितले? बेरीज. लहान संख्या कोणती? वाय, आणि त्याची दुप्पट म्हणजे 2 वाय. त्यांची बेरीज किती सांगितली आपल्याला? 19 आहे. तर त्या संख्या शोधा. आपल्याला दुसरी अट काय सांगितली होती, की मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या काय होती? एक्स, त्याची तिप्पट म्हणजे किती झालं? 3x. आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे लहान संख्येची वाय, त्याची दुप्पट म्हणजे 2 वाय, बरोबर. त्यांची बेरीज किती सांगितली आपल्याला? 19. मग हे झालं आपलं समीकरण नंबर 2 झालं मित्रांनो, बरोबर. समीकरण 1 आणि 2 भेटलं आपल्याला, बरोबर. समीकरण 1 आणि 2 भेटल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं? हे दोन समीकरणं सोडवायचे.
कुठल्या पद्धतीने, तर चलाच्या लोप पद्धतीने. तुम्ही कुठल्याही पद्धतीने सोडू शकता. तुम्ही चलाच्या लोप पद्धतीने सोडू शकता, तुम्ही आलेख पद्धतीने सोडू शकता, तुम्ही क्रॅमरच्या रूलने पद्धतीने सोडू शकता. बरोबर, कुठल्याही पद्धतीने सोडवलं तरी आन्सर एकच येणार आहे. आपण काय करू, चलाच्या लोप पद्धतीने सोडू. आता चलाच्या लोप पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला कुठल्या अटी लागतात की बघा, पहिली स्टेप काय असते, आपण 1 आणि 2 समीकरण आहे, त्यानंतरची स्टेप काय असते, तर आपल्याला सहगुणक बघायचा असतो. बघा, सहगुणक इथं एक्सचा 1 आहे आणि इथं एक्सचा किती आहे, 3 आहे. तर वायचा 1 आहे आणि इथं वायचा किती आहे, 2 आहे. आपल्याला काय करायला लागेल, आधी कशाचा तरी एकाचा सहगुणक काय करायला लागेल, सारखा, म्हणजे एक तर एक्सचा सारखा करायला लागेल किंवा वायचा सारखा करायला लागेल. तर बघा मित्रांनो, आता आपण काय करू की कशाचाही करू शकता तुम्ही. आपण काय करू, तर एक्सचा करू. एक्सचा करण्यासाठी ते 1 आहे, तो काय करायला लागेल आपल्याला, 3. मग काय म्हणायला लागेल आपल्याला, समीकरण 1 ला 3 ने गुणू. 3 ने का गुणतोय आपण, तर आपल्याला एक्सचा सहगुणक 3 करायचा आहे. बरोबर, मग आपण समीकरण 1 ला 3 ने गुणल्यावर काय येईल, 3 गुणिले एक्स वजा 3 गुणिले वाय बरोबर 3 गुणिले 3. प्रत्येकाला आपण 3 ने गुणले. बरोबर, इथं वरती लिहितो मी. मग 3 गुणिले एक्स म्हणजे किती, 3x वजा 3 गुणिले वाय म्हणजे किती, 3y बरोबर 3 त्रिक किती येणार आहे, 9. हे झालं समीकरण नंबर आपलं 3. बघा, आतापर्यंत काय काय केलं मित्रांनो आपण, तर आपल्याला असं लेखीगणित दिलं होतं, त्यात आपण मोठी संख्या x आणि लहान संख्या y मानली. पहिल्या अटीनुसार आपल्याला हे भेटलं, कारण दोन संख्यांमधील फरक सांगितला होता. त्यावेळेस फरक सांगतात त्यावेळेस आपण वजाबाकी घेतो. दुसऱ्या अट सांगितलेली की मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट, त्यांची बेरीज किती सांगितलेली, 19. हे घेतलं आपण. त्यानंतर आपण 2 सोडवतोय, त्यासाठी आपल्याला समीकरण 1 ला 3 ने गुणावं लागलं. आपण 3 ने गुणलं, आपल्याला समीकरण 3 भेटलं. त्यानंतर आता बघा, हे भेटल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, आपण की आता आपण दुसरे आणि तिसरे समीकरण, आता सहगुणक तर सारखा झाला 3x 3x. आता ह्यांची काय करायची, एकतर बेरीज करायची किंवा वजाबाकी. बेरीज कधी करतो आपण, चिन्ह वेगळे असतील तर. ज्याचा सहगुणक सारखा आहे त्याची चिन्ह बघतो. त्याची चिन्ह काय आहेत, दोन्हीकडे काय आहेत, अधिक अधिक आहेत. मग चिन्ह सारखे असते त्यावेळेस आपण वजाबाकी करतो, चिन्ह वेगळे असतात त्यावेळेस आपण काय करतो, बेरीज. चिन्ह सारखे असतील तर काय करतो, वजाबाकी. तर चिन्ह सारखे 3x आणि 3x अधिक चिन्ह, आपण काय करणार, वजाबाकी. मग काय म्हणतो मी इथं, समीकरण 2 वजा 3 करू. समीकरण 2 वजा 3 करू. आता पहिल्या घ्यायचं नाही, कारण पहिल्यावरून आपण तिसरं मिळवलं. बरं, दुसरं समीकरण काय आहे, 3x अधिक 2y बरोबर 19 वजा तिसरं समीकरण काय आहे, 3x वजा 3y बरोबर 9. बरोबर, आणि ज्यावेळेस वजाबाकी होते त्यावेळेस खालची चिन्ह काय होतात, बदलतात. म्हणजे इथं अधिक इथं वजा होणार, वजा इथं अधिक होणार, आणि इथं काय होणार, वजा. म्हणजे काय, 19 वजा 9 म्हणजे किती, 10. 3 आणि 2 किती होणार, 5y, आणि वजा 3x अधिक 3x काय होणार, कॅन्सल. बरोबर, हे तुम्ही आतापर्यंत आपल्या 1.1 मध्ये पण बऱ्याच वेळा बघितले. त्यानंतर आता आपल्याला 5y बरोबर 10 भेटलं. मग y ची किंमत काढायची, 5 ला तिकडे पाठवा, 5 गुणिले तिकडे गेल्यावर काय होईल, भागिले. y बरोबर किती आला, 5 गुणिले 10, y आला 2. बरोबर, y ची किंमत आपल्याला 2 भेटली. ज्यावेळेस y ची भेटली त्यानंतर आपण कशाची काढणार आहे, x ची. बरोबर, मग बघा काय म्हणू आपण, y बरोबर 2 ही किंमत कुठल्या पण एका समीकरणात टाका. आपण 2 मध्ये टाकू, समीकरण 2 मध्ये टाकू. y बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये टाकू. समीकरण 2 काय आहे, तर 3x अधिक 2y बरोबर 19 आहे. आपण y बरोबर 2 ही किंमत टाकायची. बरं, मग काय, 3x अधिक 2, y ची किंमत किती आहे, 2 बरोबर 19. बरोबर, y ची किंमत 2 होती, आपण तिथे टाकली. 3x अधिक 2 किती, 4 बरोबर 19. मग 3x बरोबर 4 ला पलीकडे पाठवा, 19 वजा 4, 3x बरोबर किती येणार आहे, 15. 19 मधून 4 गेले 15. मग x बरोबर 15 भागिले किती आलं, 3. x बरोबर किती, 3 के 3, 3 5 15. x बरोबर आलं 5. x भेटलं 5 आणि y भेटलं 2. बरोबर, x कशासाठी मानलेलं आपण, मोठ्या संख्येसाठी, आणि y कशासाठी मानलेलं, लहान संख्येसाठी. बरोबर, आपण खाली काय म्हणू की मोठी संख्या
बरोबर x बरोबर 5 आणि लहान संख्या बरोबर y बरोबर 2 होईल. बरोबर. मग अशा पद्धतीने मित्रांनो सॉल्व्ह करायचं एकदम सोपं गणित आहे. फक्त आपल्याला काय समजलं पाहिजे, आपल्याला अटी काय दिल्यात आणि आपल्याला हे समीकरण जर काढता आली तर पुढचं तर आपण 1.1 मध्ये बघितलेलंच आहे. बरोबर. फक्त आपल्याला या काय दिलंय ह्याच्यात ते व्यवस्थित वाचायचं. जे शेवट दिलंय त्या ज्या संख्या शोधायच्या, जे काय शोधायचे, जे काय काढायचे त्यासाठी x आणि y मानून घ्यायचं आणि दोन अटीनुसार दोन समीकरणं तयार करायची आणि बाकीचं सॉल्व्ह करायचं. मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या आणि कुठला डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा. तर मित्रांनो तुम्हाला पहिलं गणित समजलं असेल तर आता आपण दुसरं गणित बघूया. दुसऱ्या गणितात काय सांगितलं आपल्याला, कृती पूर्ण करा. आपल्याला एक आयत दिलाय, त्याच्या बाजूंचे माप दिले आपल्याला इथं आणि आपल्याला काय सांगितलंय एक्स आणि वाय च्या किमती काढा आणि माझं क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. म्हणजे आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढायचे आणि एक्स आणि वाय च्या किमती काढायच्या. बरोबर. मग आपल्याला आयताचा गुणधर्म माहिती असतो की काय आयताचा गुणधर्म, या आयताच्या समोरच्या बाजू काय असतात, सारख्या असतात. आपण खाली काय म्हणू, आयताच्या गुणधर्मावरून आयताच्या समोरच्या बाजू सारख्या असतात. म्हणजे काय लिहू आपण इथं, आयताच्या समोरील बाजू सारख्या असतात. बरोबर. समोरील बाजू सारख्या असतात म्हणजे काय, तर बघा आता ह्या दोन बाजू घेऊ. पहिल्यांदा 4x वजा y बरोबर 2x अधिक y अधिक 8. बरोबर. आपल्याला आयताचा गुणधर्म माहिती आहे की आयताच्या समोरील बाजू सारख्या असतात. त्या समोरच्या बाजू दिल्या त्याच्यावरूनच आपण समीकरण भेटवणार. कारण आपल्याला एक्स आणि वाय ची किमती काढण्यासाठी दोन समीकरणं पाहिजेत आणि समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला एक्स आणि वाय ची किमती भेटणार आहेत आणि ह्याचा आपण पुढे विचार करू. बरोबर. आपल्याला हे भेटलं, ह्याच्यावरून आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. मग काय करू आपण, 2x आणि y ला इकडे आणू. म्हणजे काय होईल, 4x वजा y हे आहे तसं लिहिलं, 2x इकडे अधिक इकडे आल्यावर काय होईल, वजा 2x, y इकडे अधिक आल्यावर काय होईल, वजा y. बरोबर. 8 आहे तसंच राहतील. बरोबर. मग बघा 4x वजा 2x, एक्स एक्स ची पद आहेत, आपण हे करू शकतो वजा बाकी. 4x वजा 2x किती येणार आहे, 2x. वजा y आणि वजा y किती येणार आहे, वजा 2y. बरोबर. 8. बरोबर. वजा y आणि वजा y, वजा वजाचा काय होतं, आपण त्यांची बेरीज करतो आणि उत्तराला वजा चिन्ह देतो. इथं 4x आणि वजा 2x म्हणजे किती आलं, 2x. बरोबर. आता इथं काय करू शकतो आपण मित्रांनो, तर बघा 2x वजा 2y बरोबर 8 आले. बरोबर. 2 इथं पण आहे, इथं पण आहे, 2 आपण कॉमन काढू शकतो. बरोबर ना. मग काय, अजून आपण काय करू, समीकरण छोटं करूया. बरोबर. मग आपण 2 कॉमन काढले तर इथं काय होईल, राहील x राहील, इथं वजा y राहील कारण 2 आपण कॉमन काढले. बरोबर. 8 म्हणजेच काय, तर या 2 ला पलीकडे पाठवू. मग इकडे काय राहील, x वजा y, 2 इथं गुणिले, तिकडे गेल्यावर काय होईल, भागिले. म्हणजे काय, 8 भागिले 2 म्हणजेच काय येईल, तर मी वरती लिहितो. मी अजून एक पार्टिशन करतो की एक, आता इथं कितीचा भाग लागेल, 8 म्हणजे किती आहे, काय येईल, x वजा y बरोबर 4. हे झालं समीकरण आपलं 1. बघा समीकरण 1 कसं भेटलं आपल्याला, आपण काय केलं, आयताच्या गुणधर्मावरून आयताच्या समोरच्या बाजू सारख्या असतात, समोरच्या बाजू लिहून घेतल्या या आणि त्या आपण काय केलं, इकडचं 2x अधिक y इकडं आणलं. बरोबर. आणि त्यानंतर काय केलं, 4x मधून 2x वजा केलं, 2x वजा y वजा 2y. बरोबर. त्यानंतर 2 कॉमन काढलं आणि त्यानंतर आपण काय केलं, 2 ला पलीकडे पाठवलं, आपल्याला काय भेटलं, x वजा y बरोबर 4. हे पहिलं समीकरण भेटलं. बरोबर. आता आपण ह्या दोन बाजू घेतल्या होत्या, आता हे दोन बाजू घेऊ. म्हणजे काय, तर 2y बरोबर x अधिक 4. बरोबर. आता x ला आपण इकडे आणूया, 4 इकडे जाऊया, 2y x इकडे अधिक इकडे आलं काय, वजा x बरोबर 4. बरोबर. आता x आपण सुरुवातीला घेऊयात कारण x आणि y च्या स्वरूपात असलं आपलं समीकरण. बरोबर. वजा x अधिक 2y बरोबर 4. चिन्ह आपण तेच ठेवली, फक्त x ला पुढे घेतलं, अधिक 2y बरोबर 4. हे भेटलं समीकरण नंबर आपल्याला 2 भेटलं. बरोबर. समीकरण 1 आणि 2 भेटलं. कसं भेटलं समजलं, आयताचा गुणधर्म असतो, समोरच्या बाजू सारख्या असतात, त्या समोरच्या बाजू आपण लिहिल्या आणि सारख्या असतात म्हणजे बरोबर असतात म्हणून आपण काय घेतलं, समोरच्या बाजू बरोबर घेतल्या. इथं पण समोरच्या बाजू बरोबर घेतली, आपल्याला 1 आणि 2 समीकरण भेटलं. बरोबर.
एक आणि दोन समीकरण भेटलं की त्यानंतर आपल्याला काय करायचं, एक्स आणि वायची किमती काढायच्यात, म्हणजे ही दोन समीकरण काय करायचे, सोडवायचे. बरोबर, सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा काय बघतो, सहगुणक सारखा आहे का बघतो. इथं बघा एक्सचा एक आहे आणि इथं एक्सचा पण काय एक आहे, दोन्हीकडे काय दिलं नाही म्हणजे एक आहे, म्हणजे सहगुणक सारखा आहे. सारखा असल्यावर आपण पुढच्या स्टेपला जातो, आपण काय करतो, एक तर बेरीज करतो किंवा वजाबाकी. इथं चिन्ह वेगळे आहे, इथं वजा आहे, इथं अधिक आहे. चिन्ह ज्यावेळेस वेगळे असतात त्यावेळेस आपण काय करतो, बेरीज करतो. म्हणून काय, समीकरण 1 + 2 करू. समीकरण 1 काय आपलं, x - y = 4. आणि समीकरण 2 काय आहे, -x + 2y = 4. बरोबर, x + y = 4, -x + 2y = 4. बरोबर, 4 आणि 4 किती येणार आहे, 8, -y आणि +2y म्हणजे 2y मधून 1y गेला, किती राहिला रे, फक्त y राहणार आहे. बरोबर, हे याला काय होणार, कॅन्सल आहे. 2y आहे, -y म्हणजे 2y मधून 1y गेला, किती राहिला, तर y. म्हणजे y बरोबर किती भेटला आपल्याला, y बरोबर भेटला 8. बरोबर, y ची किंमत भेटल्यावर आपण काय करतो, x ची किंमत काढतो. काय म्हणू, y = 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू आपण. 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, आन्सर सेमच येणार आहे. 1 मध्ये ठेवू, मग y = 8. समीकरण 1 काय आपलं, x - y = 4. x - y = 4. बरोबर, मग 8 आता किंमत टाकू आपण, x - y ची किंमत किती, 8 = 4. x आता y ला सॉरी 8 ला पलीकडे वाटून म्हणजे काय होईल, 4 + 8. x बरोबर किती येणार आहे, तर 12. बरोबर, x ची किंमत किती भेटली आपल्याला, 12. y ची किंमत भेटली 8. म्हणजे आपलं पहिलं जे सांगितलेलं x आणि y ची किंमत काढा, ते आपल्याला भेटलं. x ची किंमत 12, y ची किंमत 8. बरोबर, त्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला, माझे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा, म्हणजे आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढायचे. बरोबर, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं मित्रांनो, तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी. बरोबर, काय सूत्र असतं, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, म्हणजे आयताची लांबी गुणिले रुंदी. ही लांबी असते गुणिले रुंदी. आता बघा, या आयताचं क्षेत्रफळ सूत्र असतं आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आपल्याला आधी लांबी आणि रुंदी माहिती पाहिजे. बरोबर, आपण आधी ती काढून घेऊयात. मग काय होईल, इथं आयताची लांबी. बरोबर, तर आयताची लांबी आपल्याला ही लांबी आहे, ही आणि ही. आता आपल्याला आयताचा गुणधर्म माहिती की दोन्ही बाजू सारखे असतात, मग हे घ्या किंवा हे घ्या, आपण खालचं घेऊ. 4x - y. बरोबर, 4. x ची किंमत किती आहे, 12, वजा y ची किंमत किती आहे, 8. बरोबर, 12 चोक 48, 48 वजा 8 म्हणजे किती येणार आहे, 40. आयताची लांबी भेटली, आयताची रुंदी काढू आपण. आयताची रुंदी बरोबर, आयताची रुंदी म्हणजे काय बघा, 2y आणि हे दोन्ही सारखंच आहे, 2y आणि x + 4 ह्या रुंदी आहेत दोन्ही पण, आणि समोरच्या बाजू सारख्या असतात. आपण कुठलं पण एक घेऊ शकतो, आपण 2y घेऊ. 2 आणि y ची किंमत किती आहे, तर 8. 8 दोन्ही किती येणार आहे, 16. म्हणजे आयताची लांबी झाली 40, आयताची रुंदी झाली 16. आयताची लांबी आणि रुंदी का काढून घेतली आपण, कारण आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी. आपण आता आयताचे क्षेत्रफळ काढू. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे आपली, 40 गुणिले रुंदी किती आहे, 16. 40 गुणिले 16 किती येतं, तर बघा आपण करूया तिथं 16 0 0 16 चोक 64, 640. आणि इथं आपल्याला काहीच एकक दिलेलं नाहीये. बरोबर, आपण ज्यावेळेस काहीच देत नाहीत त्यावेळेस काय लिहितो, चौरस एकक. त्यावेळेस काहीच देत नाही, जर सेमी दिलं असतं आपण चौरस सेमी लिहिलं असतं, जर आपल्याला मीटर दिलं असतं चौरस मीटर दिलं असतं, पण आपल्याला काहीच दिलं नाही त्यावेळेस आपण काय लिहितो, एकक लिहितो. बरोबर, 640 चौरस एकक आयताचं क्षेत्रफळ भेटलं आपल्याला. बरोबर, आता आयताचं क्षेत्र भेटलं, आपल्याला काय करायचं आहे, आयताची परिमिती. आयताच्या परिमिती सूत्र काय असतं, मग आयताची परिमिती. आयताच्या परिमितीचं सूत्र काय असतं, तर
2 गुणिले 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र असतं आयताच्या परिमितीचं. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बरोबर. मग 2 कंसात लांबी काय आहे, तर लांबी काय होते आपली 40 अधिक रुंदी काय आहे 16. बरोबर. मग आता अधिक कंस सोडवायचा. तुम्हाला बॉडमास रूल माहिती असेल. बॉडमास रूल नुसार जर अधिक कंस असेल तर अधिक कंस सोडवायचा. बरोबर. तर बॉडमास रूल तुम्हाला माहित नसेल तर त्या आधी कुठलं सोडवायचं, आधी बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायची, भागाकार करायचा, आधी ब्रॅकेट सोडवायचं हे तुम्हाला समजत नसेल तर त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. 40 आणि 16 किती होणार आहे तर 56. बरोबर. मग 56 गुणिले 2 म्हणजे किती 112. ह्याला काहीच नाही म्हणून आपण काय करणार 1. म्हणजे आयताची परिमिती किती झाली 112 एकक. आयताचं क्षेत्रफळ किती झालं 640 चौरस एकक. बरोबर. आयताची रुंदी ही लांबी ही आणि एक्स आणि वायची किमती हेच आपल्याला काढायला सांगितलेलं. हे दिलं होतं त्याच्यावरून आपल्याला एक्स आणि वायच्या किमती आपण काय केलं, आपल्या गुणधर्मानुसार 2 समीकरणं घेतली, त्यांना वरून एक्स आणि वायच्या किमती काढल्या आणि त्यानंतर आपण काय केलं लांबी काढली आणि रुंदी काढली, कारण आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं लांबी गुणिले रुंदी. बरोबर. त्यानंतर मग आपण क्षेत्रफळ काढून घेतलं ना आयताची परिमिती, त्याचं सूत्र काय असतं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बरोबर. आपण हे काढून घेतलं. बरोबर. माझा हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या आणि कुठल्या स्टेपमध्ये शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो तुम्हाला दुसरं गणित समजलं असेल तर आता आपण तिसरं गणित बघूया. बघा तिसऱ्या गणितात काय सांगितलं मित्रांनो की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांचे काय काढायचे आपल्याला वय काढायचे. काय सांगितलंय वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली तर बेरीज किती येते 70 आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज किती येते 95. आपल्याला दोघांचे वय काढायचे. जसं आपण पहिल्या गणितात बघितलं जे काढायचे त्यासाठी एक्स आणि वाय मानून घ्यायचं. या गणितांमध्ये हेच ट्रिक लक्षात ठेवायची, जे काढायचे त्यांच्यासाठी एक्स आणि वाय मानून घ्यायचं. बरोबर. मग आपण बघा काय म्हणू येते वडिलांचे वय एक्स वर्ष मानू. बरोबर. वडिलांचं वय काय म्हणू एक्स वर्ष, कारण वय कशाचं असतं वर्षामध्ये. आणि मुलाचे वय वाय वर्ष मान. बरोबर. वडिलांचं वय काय म्हणलं आपण एक्स वर्ष आणि मुलाचं वय काय मानलं वाय वर्ष. बरोबर. आपल्याला दोघांचे वय काढायचे. वडिलांचं एक्स मानलं मुलाचं वाय मानलं. जरी मुलाचं एक्स मानलं आणि वडिलांचं वाय मानलं तरी चालत, तुमच्या याच्यावर असतं. आपण इथे मानून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला 2 अटी आहेत. पहिली अट काय आहे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. ही पहिली अट आपली इथपर्यंत. बरोबर. तर मग बघा काय आहे आता आपण इथं म्हणूया पहिल्या अटीनुसार काय सांगितलंय वडिलांच्या वयामध्ये म्हणजे वडिलांचं वय काय आहे एक्स मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास मुलाचं वय काय आहे वाय आणि त्याची दुप्पट म्हणजे 2y मिळवल्यास बेरीज किती येते तर 70. काय सांगितलं होतं बघा वडिलांच्या वयामध्ये वडिलांचं वय काय होतं एक्स, आपण काय मानलं एक्स, मुलाच्या वयाची दुप्पट मुलाचं वय काय होतं वाय त्याची दुप्पट म्हणजे 2y आणि त्यांची बेरीज किती येते 70 येते. हे आपलं काय झालं समीकरण नंबर 1. समजलं. त्यानंतर दुसऱ्या अटीनुसार काय दुसऱ्या अटीनुसार आता इथून दुसरी अट चालू झाली. मुलाच्या वयामध्ये मुलाचं वय काय वाय वडिलांच्या वयाची दुप्पट वडिलांचं वय काय एक्स त्याची दुप्पट म्हणजे किती 2x तर त्यांची बेरीज किती येते तर 95 येते असं आपल्याला सांगितलं. बरोबर. काय सांगितलं होतं मुलाच्या वयामध्ये मुलाचं वय काय होतं वाय मुलाच्या वयामध्ये वडिलांचं वय काय होतं एक्स त्याची दुप्पट म्हणजे 2x त्यांची जर मिळवली म्हणजे त्यांची बेरीज केली तर उत्तर किती येतं बेरीज येते 95. बरोबर. आता आपण हे सरळ स्वरूपात लिहू एक्स इकडे लिहू 2x अधिक वाय बरोबर 95 ही भेटलं आपल्याला समीकरण नंबर 2. बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला 2 समीकरणं भेटली. पहिलं सांगितलेलं
वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली म्हणजे बेरीज केली तर 70 येते. दुसऱ्याचं सांगितलेलं मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची बेरीज मिळवली तर उत्तर 95 येतं, तर बेरीज 95 येते. हे आपण सरळ करून दिलं. आपल्याला 1 आणि 2 समीकरण भेटले. समीकरण 1 आणि 2 भेटल्यावर आपण ह्यांना काय करतो, सॉल्व्ह करतो आणि एक्स आणि वायची किंमत काढायची. एक्स आणि वायची किंमत काढली आपल्याला. आपण वडिलांसाठी एक्स मानलंय म्हणजे एक्सची किंमत येईल ते वडिलांचं वय होईल, जे वायची किंमत येईल ते मुलाचं वय होईल. बरोबर. मग आता बघा आपल्याला 2 समीकरण सोडवायचे. बरोबर. समीकरण सोडवताना आपण काय बघतो, तर सहगुणक सारखा आहे का बघतो. इथं एक्सचा 1 आहे, इथं 2 आहे, तर वायचं 2 आहे, इथं 1 आहे. म्हणजे कशाचा सहगुणक सारखा नाहीये. बरोबर ना. इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. आपल्याला एक आधी काय करायला लागेल, सारखं करावं लागेल. सारखं आपण एक्सचा करू, वायचा केला तरी चालेल. आपण इथं एक्सचा करू. एक्सचा करण्यासाठी एक्सला आपल्याला 2 करायचं म्हणजे ह्या समीकरणाला किती निघून यायला लागेल, 2. काय म्हणू आपण, समीकरण 1 ला 2 ने गुणू. समीकरण 1 ला 2 ने गुणू. समीकरण 1 ला 2 ने गुणल्यावर काय येईल, 2 गुणिले एक्स अधिक 2 गुणिले 2y बरोबर 2 गुणिले 70. बरोबर. मग 2 गुणिले एक्स म्हणजे किती, 2x अधिक 2 गुणिले 2y म्हणजे 4y बरोबर 70 गुणिले 2 म्हणजे किती, 140. हे भेटलं आपल्याला समीकरण नंबर 3 भेटलं. बरोबर. 1, 2 आणि 3 समीकरण भेटलं. बरं. 1 वरूनच आपण तिसरं काढलंय म्हणजे आता 1चा विचार नाही करायचा, आता 2 आणि 3चा विचार करायचा. बरोबर. मग 2 आणि 3चा विचार केला. बरोबर. आता 2 आणि 3 आता इथं सहगुणक सारखा झालाय, 2x आहे 2x आहे. आता सहगुणक सारखा झाल्यावर आपण पुढच्या स्टेपला काय करतो, एक तर बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो. बेरीज कधी करतो, चिन्ह वेगळे असतील तर. इथं चिन्ह बघितलं 2x पण अधिक आहे, इथं 2x पण अधिक आहे. चिन्ह ज्यावेळेस सारखे असतील त्यावेळेस आपण काय करतो, तर त्यांची करतो आपण वजाबाकी. चिन्ह सारखे असतील तर आपण काय करतो, वजाबाकी. मग काय म्हणू आपण, समीकरण 3 वजा 2 करू. 3 वजा 2 करा, 2 वजा 3 करा, सेमच येणार आहे. बरोबर. 3 काय आहे, 2x अधिक 4y बरोबर 140. 2x अधिक 4y बरोबर 140. आणि दुसरं काय आहे, 2x अधिक y बरोबर 95. बरोबर. यांची काय करतो आपण, वजाबाकी. त्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस खालचे चिन्ह काय होतात, चेंज होतात. बरोबर. त्यानंतर बघा मग ह्या 2x हे 2x कॅन्सल होतील. 4y वजा y म्हणजे 1y. 4y वजा y म्हणजे किती येणार इथं, 3y. आणि उत्तराला मोठ्या संख्ये चिन्ह म्हणजे अधिक 3y बरोबर 140 मधून 95 गेले. 140 मधून 95 गेल्यावर किती राहतात 45. 140 वजा 95 म्हणजे 45. बरोबर. आता आपल्याला y ची किंमत काढायची. y बरोबर 45 भागिले 3. y बरोबर किती येणार आहे, 3 1 3 आणि इथं कितीचा भागाकार 15चा. बरोबर. 3 1 3 राहिले 1 आणि 3 5 15 म्हणजे y बरोबर किती आले, 15. म्हणजे 15 3 45 आणि 3 1 3. y ची किंमत आपल्याला किती भेटली, 15 भेटली. बरोबर. जर समजत नसेल तर असा भागाकार करून बघत जा. मोठ्या संख्या असतील तर 45 आणि 3 राहिला 1 चा भाग लागणार 3, राहिले 1, हे झाले 15, 3 5 15, 15 0 0 म्हणजे 15 आलं. बरोबर. अशा पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर. y भेटलं 15. y भेटल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता x ची किंमत काढायची. मग काय म्हणू, y बरोबर 15 ही किंमत समीकरण 2 मध्ये टाकू. 2 मध्ये टाका, 3 मध्ये टाका, 1 मध्ये टाका, उत्तर सेमच येणार आहे. बरोबर. आपण 2 मध्ये टाकू. दुसरं समीकरण काय आपलं, 2x अधिक y बरोबर 95. दुसरं समीकरण येतं. आता आपल्याला y ची किंमत भेटली, 2x अधिक y ची किंमत किती आहे, 15 बरोबर 95. बरोबर. आता वरती लिहितो मग मी. आता या 15ला पलीकडे पाठवू. मग काय होईल, 2x इकडेच राहतील, 95 वजा 15. मग 2x बरोबर 95 वजा 15 म्हणजे किती, 80. आता 2 ला पलीकडे पाठवू, x बरोबर 80 भागिले 2. 2 गुणिले होतं पलीकडे गेल्याला भागिले. x बरोबर किती येईल, इकडे बेचो काटून 0 म्हणजे 40 येईल. बरोबर ना. x ची किंमत किती झाली, 40. बरोबर. x आणि y च्या आपल्याला दोन्हीच्या किमती भेटल्या. y ची 15 भेटली, x ची 40 भेटली. आपल्याला 2 अटी दिल्या होत्या, त्याने आपण 2 समीकरणं तयार केली. 2 समीकरणात आपण सहगुणक सारखा नव्हता म्हणून समीकरण 1 ला 2 ने गुणलं. त्यानंतर आपण त्यांची वजाबाकी केली कारण चिन्ह सारखी होती. चिन्ह सारखे असते त्यावेळेस आपण वजाबाकी करतो. वजाबाकी केल्यावर आपल्याला y ची किंमत भेटली. y ची किंमत आपण समीकरण 2 मध्ये टाकून आपल्याला
एक्स ची किंमत भेटली. परंतु एक्स कशासाठी मानले आपण? वडिलांच्या वयासाठी. मग आपण खाली म्हणू इथं वडिलांचे वय बरोबर एक्स बरोबर 40 वर्ष आणि मुलाचे वय बरोबर वाय बरोबर 15 वर्ष होईल. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सॉल्व्ह करायचं. बरोबर, हे समजलं तुम्हाला? त्यात कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि हे जर समजलं असेल व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. तर मित्रांनो आपण ह्या भागात ती पहिली 3 गणितं बघणार आहोत. कारण आपण जर सगळी 6च्या 6 गणितं बघायला गेलो तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. त्यामुळे आपण पहिल्या भागात 3 गणितं बघणार आहोत. या 3 गणितांमध्ये तुम्हाला जर कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.